लोकमत हेल्थ एक्सपो 2026 आणि लोकमत एज्युकेशन फेअर 2026च्या आयोजनामध्ये काल आपण अनेक मान्यवरांकडून असं ऐकलं की निरोगी आयुष्य आणि त्याच्यासाठी आपण कायमच प्रयत्नशील असतो आणि अर्थात आपली तब्येत, आपली शारीरिक मानसिक स्थिती चांगली असेल तर आपण चांगलं शिक्षण घेऊ शकू आणि चांगलं शिक्षण आपण घेतलं तर जो आपला भविष्यातला आपला काळ आहे, आपलं आयुष्य आहे, ते आपण चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतो. पण कुठलंही निरोगी आयुष्य असं जरी आपण म्हणत असलो तरी बऱ्याचदा कुठलाही आजार म्हटलं की गोळ्यांची एक खूप मोठी यादी येते. म्हणजे परवा मला एक डॉक्टर आणि एक आजोबा होते पुणेकरच, त्या दोघांच्यातला संवाद असा होता की त्या आजोबांनी ती लिस्ट बघितली गोळ्यांची आणि ते आजोबा गमतीनं त्या डॉक्टरांना म्हणाले, आता माझ्याकडे इतक्या गोळ्या आहेत की मी भारत पाक सीमेवर सुद्धा जाऊ शकतो त्या गोळ्या घेऊन, इतक्या तुम्ही गोळ्या मला लिहून दिलेल्या आहेत. पण बऱ्याचदा असं होतं की कुठलाही आजार रोग झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ती गोळ्यांची लिस्ट येते आणि मगच पहिला घाम फुटतो की इतक्या गोळ्या रोज खायच्या. निरामयच्या माध्यमातून अमृता चांदोरकर यांनी याच व्याख्येला थोडासा तडा दिला असं मला वाटतं आणि विना स्पर्श विना औषध हे दोनच शब्द त्यातले फार महत्वाचे आहेत. मी जेव्हा मॅडमना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्या म्हणाल्या की हे सगळं बरं करण्यासाठी भेटायची काय गरज आहे. म्हणजे कोरोना ऑनलाईन हे सगळं आता आपण बघितलं, पण याच्या आधीच त्यांनी ही ऊर्जा उपचार पद्धती विकसित केली होती ज्याच्यामध्ये कुठल्याही स्पर्शाची गरज नाही आणि औषधाची गरज नाही. या दोन्हींशिवाय तुमच्या आजारांवर आपण कसा विजय मिळवू शकतो या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी अमृता चांदोरकर मॅडम इथं आलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करेन की कृपया आपण मंचावर यावं आणि आलोक श्रीवास्तव सरांना विनंती करेन त्यांचा स्वागतपर सन्मान आपण इथं करणार आहोत आणि नंतर त्यांना विनंती करेन की आपण आपल्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूया. लोकमत महाराष्ट्राचे जाहिरात प्रमुख आलोक श्रीवास्तव सर त्यांचा इथं स्वागतपर सन्मान करताय. धन्यवाद सर. थँक्यू. आणि मी मॅडम आता विनंती करेन की आपण आपल्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करावी. धन्यवाद ओंकार. नमस्कार, मी अमृता चांदोरकर आणि औषधांशिवाय आरोग्य कसं मिळवायचं या विषयावर मी आज बोलणार आहे. सर्वप्रथम लोकमत समूह ज्यांनी हा हेल्थ एक्सपो एज्युकेशन फेअर याच्यामध्ये मला बोलायची संधी दिली त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. हा विषयच खूप महत्वाचा आहे कारण आरोग्याचं महत्व हे सगळ्यांनाच कळायला लागलंय. कारण आता अनारोग्य वाढायला लागलंय, हॉस्पिटल्स भरायला लागली आणि त्यामुळेच लोकमतने समाजाला याबद्दल अवेअर करण्यासाठी खरं तर हा प्रोग्राम, हे प्रदर्शन आयोजित केलं की ज्यामध्ये लोकांना आजार घालवण्यासाठी, आरोग्य मिळवण्यासाठी अजून काय काय उपलब्ध आहे मार्केटमध्ये हे कळावं आणि त्याचबरोबर आरोग्यामध्ये शिक्षणाच्या काय काय संधी आहेत हे आजच्या तरुणांना कळावं म्हणून खरं तर हा सगळा घाट त्यांनी घातलाय. त्यासाठी त्यांचे खूप खूप कौतुक आणि पुन्हा एकदा त्यांना मी धन्यवाद देते सगळ्यांतर्फे. याला प्रतिसाद जो काही मिळाला, पण त्यातनं जे जे कोणी आलं त्यांना हे लक्षात आलं की बऱ्याच गोष्टी आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, खूप संशोधनं चालली आहेत आणि याचा लाभ निश्चितपणे त्यांना होऊ शकतो. आता तसाच आमचा जो विषय आहे तो आहे औषधांशिवाय आरोग्य. मगाशी ओंकारने एक किस्सा सांगितला आणि खरंच आहे, एक गोळी सुरू होते आणि मग अजून एक वाढत जाते आणि अजून एक वाढत जाते आणि अजून एक वाढत जाते, असं खरं तर सध्या चाललंय. पण मग हे आरोग्य खरं तर तुमच्याच हातात आहे, पण तुम्हाला ते माहित नाहीये किंवा आपण ते विसरलोय, असं काहीतरी सध्या झालंय. तर यावरती आम्ही काम करतो. ऊर्जेच्या माध्यमातून आरोग्य देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि म्हणून आमचा विषय आहे औषधांशिवाय आरोग्य. जर तुम्ही बघितलं ना मंडळी, तर आज प्रत्येक घरामध्ये एक औषधांची पेटी आहे, पण आरोग्याची पेटी किती जणांकडे? आठवून बघा, आपल्या आजी आजोबांना एवढी औषधं लागत होती का? तर नव्हती लागत, कारण त्यांच्याकडे दिनचर्या होती, श्रम होते, वेळेवर जेवण होतं, शांत झोप होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनातलं समाधान होतं. आज ते चक्र उलटं फिरायला लागलंय. मनातलं समाधान कमी झालंय, सगळीकडे कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यामुळे पळा पळा, कोण पुढे पळेतो,
अशी सगळ्यांची पळापळ चालली आहे. ते समाधान गेलं ना, त्याच्यामुळे झोप हॅम्पर झाली आहे, झोप डिस्टर्ब झाली आहे. झोप अशांत झाली आहे म्हणून त्याचा पचनावर परिणाम झालाय. आणि मग ती तुमची जी भूक आहे ना, ती विकृत झाली आहे. तुम्हाला बाहेरचं चटकदार आवडायला लागले आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराची अजून हानी व्हायला लागली. तर असं ते दुष्ट चक्र आहे. ह्या चक्रामध्ये आपण अडकलोय. तर यातनं जर निघायचं असेल तर औषधं ही गरजेची आहेत. कारण ह्या सगळ्या चक्रामध्ये काय होतं, मग मधुमेह मागे लागतो, मग उच्चदाब सुरू होतो, स्थूलपणा यायला लागतो, त्याचबरोबर स्ट्रेस, नैराश्य, अशा अनेक गोष्टी तुमच्या मागे लागतात आणि मग आजार आला की औषध हे आलंच. पण एक लक्षात घ्या की चुकीची जीवनशैली ज्या वेळेला निर्माण झाली आहे किंवा तुम्ही अंगीकारली आहे, तर नुसतं एकटं औषध त्याला पुरेसं नाहीये. त्याच्यासाठी अजूनही काही गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं शरीर आहे ना, हे तुमच्याशी बोलत असतं. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, तुम्ही लक्षच देत नाही. तुम्हाला ताप येतो, तुम्हाला भूक लागत नाही, तुम्हाला थकवा येतो, तुम्हाला झोप येत नाही, तुमचं पोट साफ होत नाही. हे सगळं काय आहे? हे तुमचं शरीरच तुमच्याशी बोलतंय. ते तुम्हाला संदेश देत आहे. पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता किंवा त्याला गोळ्या बिस्किटं देता आणि शांत करता. तुम्ही एक साधं उदाहरण घ्या की तुम्ही कार घेऊन चाललाय, ड्राईव्ह करताय आणि प्रवास सुरू आहे आणि तुमच्या डॅशबोर्डवरती जर लाल लाईट लागला, लाल दिवा लागला, तर काय कराल? तशीच गाडी न्याल पुढे? थांबाल ना बाजूला. बघाल की तो लाल दिवा काय सांगतोय, की टायर चेक करायचे का इंजिन चेक करायचंय का काय झालंय काय नक्की. तुम्ही त्याच्या मुळापर्यंत जाल, तुम्ही ते तपासाल, तुम्हाला जमलं नाही तर त्यातल्या तज्ज्ञाला बोलवाल आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल आणि मग पुढचा प्रवास कराल. बरोबर आहे की नाही? पण मग हे वाहन, तुम्हाला परमेश्वराने हे वाहन दिलंय प्रवास करण्यासाठी. तुम्हाला जे जे एक्सप्लोअर करायचंय ते एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला एक वाहन मिळालंय, शरीर नावाचं. आणि ते शरीर नावाचं वाहन तुम्हाला काही काही सांगत असतं मध्ये मध्ये. तो लाल लाईट लावत असतं, ते सांगतं मला त्रास होतोय, पण आपण त्याच्या मुळापर्यंत जात नाही. आपण त्याची शहानिशा करत नाही. आपण तात्पुरता इलाज करतो आणि पुढे जातो. बघा, गाडीच्या बाबतीत असं नाही करत आपण. तात्पुरता इलाज करून आपण मोठे प्रवास नाही करत. का नाही करत? कारण त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो. पण मग शरीराच्या बाबतीत तेच तर होतंय ना. आपण तात्पुरते इलाज करतो आणि मग पुढे 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 त्याच्यातले दोष वाढत जातात, मोठे आजार निर्माण होतात. कुठलाही आजार एका दिवसात आलेला नाहीच आहे. तुम्ही हे जे आतापर्यंत तात्पुरते इलाज केलेत ना, त्याच्यामुळे तो आजार निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच आपल्या शरीराकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. खरं तर आपलं आरोग्य आहे ना, त्याची सुरुवात अन्नापासून होते. योगशास्त्रामध्ये आपल्या ह्या शरीराला अन्नमय कोश म्हटलंय. अन्नमय कोश म्हणजे काय? जे अन्नावरती पोसलं जातं तो अन्नमय कोश. कारण जन्माला आल्यानंतर आपण आईच्या दुधावरती पोसले जातो. 6 महिन्याचं झाल्यानंतर अन्नप्राशन सुरू होतं आणि मग अन्न खायला लागतो आणि त्या अन्नावरती दिसामासाने आपलं शरीर वाढायला लागतं. त्याच्यामुळे ह्या अन्नावर आपण पोसले जातो आणि आपलं रोजचं जे ताट आहे ना, रोजच्या ताटामध्येच औषध आहे. औषध लपलेलं आहे त्याच्यामध्ये, तुमच्या त्या अन्नामध्ये, आहारामध्ये. आणि म्हणून तो आहार कसा असावा? आपल्या पूर्वजांनी काय सांगितलंय की ऋतूनुसार आहार घ्या. ऋतूप्रमाणे आहार घेतलात तर अनारोग्य काय येईल? तुम्हाला आरोग्यच मिळेल. हंगामी फळं, हंगामी भाज्या, सीझनल फळं, सीझनल भाज्या ह्या तुमच्या पोटामध्ये गेल्या पाहिजेत. का गेल्या पाहिजेत? कारण त्याच्यातच तर औषध आहे. तुम्हाला टॅबलेट घ्यायची गरज नाही पडणार. मग जर तुम्ही ऋतूप्रमाणे आणि हंगामी फळांचा, भाज्यांचा जर आहारामध्ये अंतर्भाव केला तर तुम्हाला आरोग्य मिळणार आहे. आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र म्हणतं की रोज ताजं घरचं अन्न खा. आता तुम्ही म्हणाल कामामुळे कसं शक्य आहे? चला ठीक आहे, त्यातलं ताजं काढून टाकू, पण रोज घरचं अन्न खा, हे तर पाळायला हवं ना. भूक लागल्यावर जेवा आणि भुकेपेक्षा 2 घास कमी खा. किती सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्यात बघा. कारण ते पचायला जागा ठेवा. अन्न व्यवस्थित पचेल तर तुम्हाला आरोग्य मिळेल.
आणि जे प्रोसेस्ड फूड आहे, प्रक्रिया केलेलं अन्न टाळा. या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्याला औषधांची गरज पडेल का? हे सगळं आपण ऐकलंय, पण आपल्याला फॉलो करायचंय. अगदी निवडक 5 गोष्टी आहेत आणि ह्या जर आपण जास्तीत जास्त फॉलो करू तर आपल्याला निश्चितपणे आरोग्य मिळेल. पंचतत्वांचं संतुलन, कारण हा देह पंचमहाभूतांनी बनलाय. मग ही पंचतत्व कुठली? तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. ह्या पंचतत्वांचाच याच्यामध्ये अंतर्भाव आहे आणि ती ज्या वेळेला असंतुलित होतात तेव्हाच अनारोग्य येतं. गेली 16 वर्षांपेक्षा अधिक काळ निरामय पंचतत्व संतुलनामध्येच काम करतं आणि आपली जी उपचार पद्धती आहे, स्वयंपूर्ण उपचार, याच्यामध्ये आपण रुग्णाच्या शरीरातली ही पंचतत्वच ऊर्जेच्या माध्यमातून संतुलित करत असतो. यासाठी स्पर्श करावा लागत नाही, औषध द्यावं लागत नाही. रुग्णाने ध्यानावस्थेमध्ये 10 मिनिटं बसायचं असतं आणि त्यावेळेला त्याला हे उपचार दिले जातात. आजपर्यंत जवळजवळ 1.5 लाख रुग्णांना आम्ही मदत केलेली आहे आणि हे आमचं काम अविरत सुरू आहे. तर ह्या सगळ्या वर्षांमध्ये या पंचतत्वांचा जो साधा अर्थ मला समजलाय तो म्हणजे पृथ्वी जेव्हा आपण म्हणतो ना, तर पृथ्वी म्हणजे काय आहे? तर पृथ्वी म्हणजे पोषक आहार. जल म्हणजे काय आहे? तर जल म्हणजे पुरेसं पाणी. अग्नी म्हणजे काय आहे? तर अग्नी म्हणजे चांगलं पचन. वायू म्हणजे काय आहे? तर वायू म्हणजे खोल श्वास. आठवून बघा, खोल श्वास तुम्ही कधी घेतला होता शेवटचा? आपले श्वास पण वरवर चाललेत. आपल्या विचारांप्रमाणे आपले श्वास बदलत असतात. ते खोलवर जातच नाहीत. मग ते वायुतत्व योग्य कसं राहील शरीरात? त्याच्यामुळे वायू म्हणजे आहे खोल श्वास. आणि आकाश म्हणजे काय आहे? तर आकाशमध्ये म्हणजे मनामध्ये एक शांत जागा. ही शांत जागा आहे कुणाच्या मनामध्ये आज? या गोष्टी जर आपण संतुलित केल्या ना, तर आपल्याला निश्चितपणे औषधांशिवाय आरोग्य मिळू शकतं. हीच पंचतत्व संतुलित करण्यासाठी निरामय काम करतं. आणि जे असाध्य जटिल आजार आपण ज्याला म्हणतो, तर त्यामध्ये देखील आपण अशा रुग्णांना पूर्णपणे बाहेर काढलेलं आहे. अनेक रुग्णांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती अनुभव तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आणि जसं मी मगाशी ऋतूप्रमाणे आहार म्हटलं, तर बऱ्याचदा प्रश्न पडतो की मग काय घ्यायचं ऋतूप्रमाणे आहार? तर रिसेंटली आम्ही ती सिरीज सुरू केली आहे की घरचे उपाय. उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला शरीरामध्ये खूप उष्णता वाढत होती, आपल्याला खूप उन्हाळ्याचा यावेळेला त्रास झाला, मग त्यावेळेला आम्ही ती सिरीज सुरू केली की तुम्ही घरच्या घरी कोणती सरबत करू शकता, तुम्ही घरच्या घरी असे काय उपाय करू शकता. अगदी धण्याजिऱ्याचं पाणी असेल, साळीच्या लह्यांचं पाणी असेल किंवा पानक म्हणजे गुळ पाणी असेल, असे अनेक उपाय आहेत जे आपल्या पूर्वाश्रमीची लोक वापरत होते. ऋतू बदलला की ह्या अशा गोष्टी घरात व्हायच्या, पन्ह व्हायचं. तर अशा अनेक गोष्टी, आंबील आपण करायचो, तेव्हापासून आम्ही करायला सुरुवात केली. आणि दर 1 दिवसाआड, आता पावसाळा सुरू झालाय त्याच्यामुळे पावसाळ्यातले घरचे उपाय आम्ही त्याच्यावरती पोस्ट करत असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही देखील या गोष्टींचा लाभ नक्की घ्या, ज्यामुळे आपल्याला आरोग्य मिळू शकेल. तर आता जसं मी म्हटलं की आम्ही ऊर्जा देतो आणि सगळ्यांचा एक समज काय आहे माहितीये का? सगळ्यांना असं वाटतं की ऊर्जा केवळ अन्नातून मिळते, तर असं नाहीये. केवळ अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळत नाही, तर ऊर्जा आपल्याला योग्य श्वासातूनही मिळते. ऊर्जा आपल्याला शांत झोपेतूनही मिळते. ऊर्जा आपल्याला आनंद आणि प्रेमळ नात्यातूनही मिळते. आणि ऊर्जा आपल्याला मनापासून हसण्यातूनही मिळते. बघा, शब्द लक्षात घ्या, मनापासून हसणं. मनापासून हा शब्द जास्त महत्वाचा आहे. आपण असं एकमेकांना भेटलं की हसतोच की, पण आपल्याला कसं हसायचंय? तर मनापासून. मनापासून हसलो ना की आपल्याला ती ऊर्जा मिळते. पण जर मनापासून हसायचं असेल ना, तर मनातलं दुःख, अनेक वाईट आठवणी ह्या आपल्याला काढाव्या लागणार आहेत. आणि ऍक्च्युली सगळा प्रॉब्लेम किंवा गोची आहे ती तिथेच आहे. जोपर्यंत आपण मनातल्या ह्या वाईट आठवणी, दुःखाचे क्षण, रागाचे क्षण काढून टाकत नाही, तोपर्यंत आपण मनापासून हसू शकत नाही. सगळं वरवरच आहे मग. आणि अनेक वेळेला बघाल तुम्ही, आपण मुखवटा लावून फिरतो. हा मुखवटा जोपर्यंत आपण काढत नाही ना, तोपर्यंत आपण निरोगी होऊ शकत नाही. आणि यासाठीच आम्ही सांगतो की 10 मिनिटं रोज 10 मिनिटं स्वतःला द्या.
तुम्ही तुमच्याशी बोला, तुमच्या मनाशी बोला. तुम्हाला काय हवंय नकोय ते बघा. तुम्ही दुखावला गेला असाल असं समजा, तर तुम्हीच स्वतःला समजावा. तुम्हीच जर खचला असाल तर स्वतःला आधार द्या. बऱ्याच वेळेला या अपेक्षा आपण इतरांकडनं करतो आणि मग आपल्याला योग्य ती मदत नाही मिळाली, अपेक्षा भंग झाला की अजून आपण निगेटिव्ह कडे जातो, खचत जातो. या सगळ्या गोष्टीतनं जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला मनाची स्वच्छता करायला हवी आणि त्यासाठी 10 मिनिटाचं ध्यान, 24 तासातली केवळ 10 मिनिटं जर आपण स्वतःला देऊ शकलो तर बराच बदल हा आपल्यामध्ये होतो. आम्ही मुळात याच विषयावर काम करतो, त्याच्यामुळे आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती ध्यानाची एक पूर्ण सिरीज आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला गाईड करतो. तुम्ही फक्त बसा, तुम्ही डोळे मिटा आणि मी तुम्हाला गाईड करते की तुम्ही कसा विचार करा. माझ्या शब्दांबरोबर तुम्ही चला, करा विचार आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही शांत व्हाल. स्वतः प्रतीची कृतज्ञता आपण कधी मानतो का? कधीच नाही. तुमचे हे हात, तुमचे पाय, तुमचे डोळे, तुमची बुद्धी सतत तुमच्यासाठी खपतीये, तुमच्यासाठी कष्ट करतीये. पण त्याच्याप्रती कृतज्ञता, त्याला कधी थँक्स म्हणतो आपण? कधीच नाही. पण त्याला नावं ठेवतो? हो, लगेच ठेवतो. जरा आपले पाय दुखायला लागले, जरा आपले हात दुखायला लागले, डोळे दुखायला लागले की आपण म्हणतो अरे हे करता येत नाहीये, ते करता येत नाहीये, पायांमुळे मी तिकडे जाऊ शकत नाहीये, हातांमुळे मी गाडी चालवू शकत नाहीये, XYZ. नावं ठेवायला आपण तत्पर असतो, पण त्याला आपण थँक्यू कधी म्हणत नाही. आपल्या युट्यूब चॅनलवरती एक मेडिटेशन आहे, ध्यानाची पहिली पायरी कृतज्ञता. आणि ती कृतज्ञता कुणाप्रती? तर स्वतःप्रती. स्वतःच्याच प्रत्येक अवयवाला थँक्यू म्हणायचंय. तुम्ही फक्त डोळे मिटायचे आणि ते ऐकायचं आणि मग त्या जे तुम्ही शब्द ऐकताय त्याबरोबर फक्त त्या फ्लो बरोबर वाहायचं आणि मग स्वतःला धन्यवाद द्यायचा. आज कितीतरी जणांचा अनुभव आहे की ते मेडिटेशन केल्यानंतर ते म्हणतात की एकदम फ्रेश वाटतं, छोटी मोठी दुखणी तर लगेच निघून जातात. म्हणजे लक्षात घ्या की ह्या ध्यानामध्ये किती ताकद आहे. फक्त आहार आणि व्यायाम याच्यावरती अवलंबून राहता येणार नाही आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला मन आणि आपले विचार यांचाही विचार करावा लागेल, कारण तुमच्या विचाराप्रमाणेच तुमचं शरीर वागत असतं. तुम्ही बघा ना, जेव्हा तुम्हाला राग येतो, अतिशय प्रचंड राग एखाद्या गोष्टीचा तुम्हाला येतो, तेव्हा तुमच्या हृदयाची धडधड वाढते की नाही? जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा तुमचे हात गार पडतात की नाही? आणि जेव्हा तुमची कोणत्याही कारणाने चिंता वाढते तेव्हा तुमची भूक कमी होते की नाही? म्हणजे तुमचे विचार आणि तुमचं शरीर किती संलग्न आहे. आणि मग ह्या विचारांबद्दल विचार नको का करायला? हे जे चुकीचे विचार आहेत, ह्या चुकीच्या विचारांना काढायला नको का? तुम्ही म्हणाल अहो परिस्थिती तशी असते म्हणून असं होतं. अगदी मान्य आहे, अगदी बरोबर आहे. परिस्थिती तशी असते म्हणूनच राग येतो, परिस्थिती तशी असते म्हणूनच चिंता वाटते. पण मग अशा वेळेला त्या चिंतित झालेल्या तुमच्या मनाला, त्या रागावलेल्या तुमच्या मनाला आणि त्या घाबरलेल्या तुमच्या मनाला कोण समजवणार? तुम्ही कुणाची तरी वाट बघणार का? तुम्हाला दुसरं मन दिलंय ना परमेश्वराने, तुमच्याचकडे आहे सोल्युशन त्याचं. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही जेव्हा चिडता, तुम्ही जेव्हा रागावता तेव्हा 10 आकडे मोजा. सांगितलंय की नाही? आपण ऐकलंय सगळं पण विसरलोय. तुम्ही बघा ना, आज आपण पेपर उघडतो, लोकमत, आणि आपण किती काय काय बघतो की आजच बहुतेक मी वाचलं, मुंबईची बातमी होती की धक्का लागला कुणाचा तरी प्लॅटफॉर्मवरती कुणाला आणि त्याचा मोबाईल पडला, एका व्यक्तीचा मोबाईल पडला. त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याला सॉरी म्हटलं, त्यांनी बघितलं की मोबाईलला काही झालेलं नाहीये आणि त्यांनी त्याची क्षमा मागितली, त्याला सॉरी म्हटलं आणि तो निघाला. हा व्यक्ती त्याच्या मागे गेला आणि त्याला भोसकलं, त्याच्यावरती चाकूनी हल्ला केला. आजचीच बातमी आहे. म्हणजे हा तुमचा राग हा किती विकोपाला नेतोय तुम्हाला. आपण आज बातम्या बघून सोडून देऊन चालणार नाहीये. तिकडे जे होतंय एक लक्षात घ्या, ते सुप्तावस्थेत कुठेतरी आपल्या आत पण चाललेलं असतं आणि म्हणून हा अवेअरनेस येणं खूप गरजेचं आहे.
आपल्याला जागं होणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला आपल्या त्या चुकीच्या भावनांवरती काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते जे दुसरं मन आहे ना तुमचं, जेव्हा तुम्ही 10 आकडे मोजता, जेव्हा तुम्ही ओके म्हणता, थांब म्हणता, बघूया म्हणता आणि थोडा वेळ काढता, त्यावेळेला ना ती जी रागाची लहर असते, ती जी एन्झायटी असते, ती जी भीती असते, ती काही प्रमाणामध्ये शांत होते. आणि मग ते जे दुसरं मन आहे तुमचं, त्याने तुम्हाला ह्या मनाला समजवायचंय. तुम्ही म्हणायचंय, ओके, रिलॅक्स हो. तुम्हाला म्हणायचंय की काळजी करू नको, सगळं ठीक होईल. भले समोर ठीक दिसत नसेल काहीही. समोरचं चित्र वाईट आहे. परीक्षेला मी बसले आणि माझा पेपर खूप कठीण आहे. पण तुम्ही जर घाबरलात ना, तर मग तुमचं काही खरं नाही. त्यामुळे ह्या घाबरलेल्या मनाला आधी शांत करा आणि मग दुसऱ्या मनाने त्याला सांगा की डोंट वरी, सगळं ठीक होईल. हे इतके सुंदर शब्द आहेत ना, जे आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेत. आपले आजी आजोबा म्हणायचे असं की होईल सगळं ठीक. पण हे शब्दच तुम्हाला आधार देतात. हे शब्द जेव्हा दुसरा आपल्याशी बोलतो ना, तेव्हा आपल्याला खूप आधार मिळतो. कुणीतरी पाठीवर हात ठेवून म्हणतं ना की नको काळजी करू, होईल सगळं ठीक. तर कुठेतरी आपल्याला वाटतं की होईल सगळं ठीक. पण हेच आपल्याला आता स्वतःला म्हणायला शिकायचंय. आणि जेव्हा तुम्ही ध्यान करता, त्यावेळेला तुम्ही जसे शांत होत जाता ना, तसं तुम्हाला हळूहळू हे जमायला लागतं. त्यामुळे या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने शिकायच्या आहेत. त्याचबरोबर आता आज मी तुम्हाला एक रोज वापरण्याची 5 औषधं सांगणार आहे. रोजची 5 औषधं जी फुकट आहेत, ज्याला कुठलीही किंमत मोजावी लागत नाही आणि ती औषधं आहेत ती तुम्हाला आरोग्य देतात. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे काय माहितीये का? सूर्यप्रकाश. तो सूर्य बघा ना, अविरतपणे आपल्याला देतोय आणि त्या प्रकाशामुळेच ही चराचर सृष्टी, आपण सगळे जिवंत आहोत. जर त्या सूर्याची कोवळी किरणं तुमच्या अंगावर पडली ना, तर कितीतरी आजार नाहीसे होतात. सो करा प्रयत्न. फुकट औषध आहे. दुसरं औषध आहे पाणी. योग्य पाणी, योग्य पाण्याचं सेवन जर तुम्ही केलं ना, तर तुमचं शरीर आपोआप निरोगी होणार आहे. पण आता योग्य पाणी म्हणजे काय, हा खूप मोठा प्रश्न असतो की योग्य पाणी म्हणजे काय. तर सगळ्यात महत्वाचं, प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे आणि प्रत्येकाची त्याची जी गरज आहे तीही वेगळी आहे. त्यामुळे मी बऱ्याचदा सांगते की एक ना पाण्याचा ग्लास भरून समोर ठेवा. जेव्हा तुमचं लक्ष तिथे जातं, तुम्हाला प्यावंसं वाटतं, प्या. फक्त पिताना घोट घोट प्या. सावकाश चवीने पाणी प्या. पाणी कधीही घटाघटा प्यायचं नाही. आणि ज्या वेळेला तुमचं लक्ष जातंय त्या ग्लासकडे पण तुम्हाला प्यावंसं वाटत नाहीये, तर पिऊ नका. तुमच्या शरीराला काय हवंय, किती हवंय, हे केवळ आणि केवळ तुमच्या शरीरालाच माहितीये. याच्या व्यतिरिक्त कुणालाही नाही. ज्या वेळेला वेगवेगळे रिसर्च येतात, वेगवेगळे रिसर्च केले जातात, त्यावेळेला एका विशिष्ट गटावरती 100, 200, हजारो लोकांवरना प्रश्न विचारले जातात आणि त्यातून काही तथ्य समोर येतात. पण पुन्हा एकदा त्या व्यक्ती कुठल्या आहेत, कशा आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, त्यांच्या कामाचं स्वरूप काय आहे, हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे ते योग्य असेल का? तर हो, असेल. पण ते खरंच माझ्यासाठी पूर्णपणे योग्य असेल का? तर सांगता येत नाही. त्यामुळे जर ही जागरूकता तुम्हाला आली, तुम्ही तुमचं शरीर काय सांगतंय हे जर समजून घेऊ शकलात, तर तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी योग्य पाणी किती. त्यामुळे ग्लास रिकामा झाला की परत भरून ठेवायचा. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तोंडाला लावायचा. अशा पद्धतीने आपल्याला वागायचंय. तिसरं औषध काय माहितीये? ती आहे हवा. याच हवेमध्ये, इथे चराचर सृष्टीमध्ये हा प्राण आहे, प्राणवायू. आणि तो प्रत्येक श्वासाबरोबर आपण घेतोय. पण जसं मी मगाशी म्हटलं, तो खोल श्वास. तो खोल केव्हा होतो माहितीये श्वास? जेव्हा मनावरची, छातीवरची दडपणं कमी होतात. ज्या वेळेला काहीतरी भावनिक गुंता असतो, काही जबाबदाऱ्यांची ओझी असतात आणि ती आपण वागवत असतो, ती घेऊन फिरत असतो, त्यावेळेला तो श्वास देखील दडपलेला असतो.
तुम्ही पूर्ण मोकळा श्वास घेऊ शकत नाही. आणि मग आजूबाजूला हे औषध उपलब्ध असूनही तुम्हाला त्याचं सेवन करता येत नाही. म्हणूनच पुन्हा एकदा विचारांवर काम करायचंय. नो डाऊट आहेत काही अडचणी, पण त्या अडचणी सतत घेऊन फिरण्यात काय पॉइंट आहे? त्या अडचणी सोडूनही देता यायला पाहिजेत आणि त्याचं उत्तम माध्यम म्हणजे ध्यान आहे. निरामयाच्या स्वयंपूर्ण उपचारांमध्ये हीच दडपणं काढायचा आम्ही प्रयत्न करत असतो. चौथं औषध आहे ते म्हणजे हालचाल. तुम्हाला हे वाहन मिळालंय शरीररूपी, याच्यामध्ये सांधे आहेत जे हलू शकतात, तर त्यांना हलवणं गरजेचं आहे. चालणं, उठणं, बसणं, वाकणं, धावणं हे सगळं गरजेचं आहे. मान हलवली पाहिजे, खांदे हलवले पाहिजेत, हात हलवले पाहिजे. कारण जर एकाच पोश्चरमध्ये जर जास्त वेळ बसलो, तुम्ही अनुभव घेत असाल, एकाच अवस्थेमध्ये जर जास्त वेळ बसलो तर आखडतं ना ते. मान आखडते, पाठ आखडते. का आखडते? कारण ती दिलीच आहे आपल्याला हालचाल करण्यासाठी. त्याच्यामुळे थोड्या थोड्या वेळाने त्याची हालचाल करणं गरजेचं आहे. आणि हे किती सोपं औषध आहे तुमच्याकडे. आणि तिसरं मी जसं म्हटलं तसं मोकळेपणाने हसणं. मनात काहीही न ठेवता मोकळेपणाने हसणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी मनाची स्वच्छता ही झाली पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी निरामयमध्ये हे उपचार रूपी केलं जातं, पण तुम्ही देखील हे करू शकता. कारण ह्या सगळ्या गोष्टी एक प्रकारे निशुल्कपणे युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. इन्स्टाला देखील तुम्हाला घरचे उपाय, घरगुती काय गोष्टी करू शकता ह्या मिळणारच आहेत. पण त्याचबरोबर हे जे मेडिटेशन मी म्हणते, वेगवेगळ्या स्थितीमध्ये तुम्हाला वेगवेगळी मेडिटेशन, ध्यान, गायडेड मेडिटेशन ही तिथे उपलब्ध आहेत. तर मला असं वाटतं सगळ्यांनी याचा जरूर लाभ घ्या आणि औषधांशिवाय आरोग्य नक्की मिळवा. कारण औषधातनं आरोग्य सुरू होत नाही. आरोग्य सुरू होतं हे तुमच्या विचारातून, तुमच्या आहारातून, तुमच्या श्वासातून, तुमच्या शांत झोपेतून आणि तुमच्या खळखळून हसण्यातून. जर तुम्हाला ते आरोग्य हवं असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील. औषधांशिवाय आरोग्य म्हणताना इथे कुठल्याही औषधांना आपला नकार नाहीये, पण आपण जे त्याच्यावरती अवलंबून आहोत, जे डिपेंड झालेलो आहोत, तर केवळ तसं राहायला नको एवढीच आमची इच्छा आहे. आणि म्हणूनच जे काही, जी माहिती, जे ज्ञान आमच्याकडे आहे ते देण्याचा, सांगण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. लेट गो करता आलं ना तर आयुष्य खूप सोपं होईल. आपण जे खातोय त्याच्याकडे बघून विचार करता आला ना की हे योग्य आहे की अयोग्य आहे, तर आयुष्य खूप सोपं होईल. रात्री जेव्हा आपण अंथरुणावर जातो, आडवे होतो, त्यावेळेला ते डोक्यावरती, मनामध्ये विचार रूप जे घेऊन आपण झोपतो ना, ते सगळं उतरवून जर बाजूला ठेवता आलं ना तर खूप सोपं होईल. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते त्यावेळेला पूर्वग्रह दूषित असतं आपलं मन. मागे झालेले इन्सिडन्सेस आपण खूप घेऊन फिरत असतो. पण जेव्हाच तेव्हा सोडून देता आलं ना तर त्या व्यक्तीशी आपल्याला मोकळेपणाने बोलता येईल, हसता येईल आणि मग आयुष्य खूप सोपं होईल. समोरच्याकडनं आपल्या खूप अपेक्षा असतात. तो चुकतोय, त्यांनी असं वागलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, तो जे बोलला ते चुकीचं आहे, असं बरंच. पण समोरच्या बद्दल अपेक्षा ठेवून काय उपयोग आहे? तुमच्या अपेक्षांनी तो बदलणार आहे का? सोडा सगळ्या अपेक्षा, खूप सोपं होईल. आणि जर अपेक्षा ठेवायच्याच असतील ना तर स्वतःकडून ठेवा. स्वतःच्या चुका शोधा. तुम्ही कुठे चुकताय, तुमचे काय शब्द चुकले, तुमचं काय वागणं चुकलं, हे जर तुम्ही तपासाल तर तुम्ही कदाचित स्वतःमध्ये योग्य ते बदल कराल आणि मग आयुष्य सोपं होईल. तर हे सगळं आपण करू शकलो तर औषधांशिवाय आपण नक्की निरोगी राहू शकू. मला असं वाटतं की सगळेजण इथे आहेत तर 1-2 मिनिटं आपण डोळे मिटून घेऊ, थोडंसं शांत होऊ. आणि जे जे काही मी म्हटलं आत्ता, तर ते जे काही तुमच्या मनात असेल, अनेक गोष्टी असतील, अनेक चिंता असतील, अनेक दुःख असतील, अनेक राग असतील, तर फक्त ते सोडून देण्याचा प्रयत्न करू. करायचा? तर सगळ्यांनी आपले दोन्ही हात ओपन हँड्स
मांड्यांवरती ठेवा. बॉडी एकदम रिलॅक्स करा. हा, पाय क्रॉस नको, पाय सरळ सोडा. बॉडी एकदम रिलॅक्स करा आणि डोळे बंद करा. शरीर अगदी सैल सोडायचंय. पूर्ण रिलॅक्स. शरीर अगदी शिथिल. शरीर शांत आणि मनही अगदी शांत. कुठलाही विचार नको. संपूर्ण लक्ष आपल्याला श्वासावर आणायचंय आणि खोल श्वास घ्यायचा प्रयत्न करायचा. अगदी सावकाश खोल श्वास. सावकाश श्वास घ्यायचा आणि अगदी हळुवारपणे सोडायचा. कुठेही प्रेशर नको. अगदी हलकेपणाने पण खोल श्वास घ्यायचा आणि अगदी सावकाश सोडायचा. हा श्वासच तुमच्या रक्तात मिसळून प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतोय आणि हा श्वासच तुमच्या शरीरातली नको असलेली प्रत्येक गोष्ट उच्छ्वासा वाटे बाहेर फेकतोय. तुम्हाला फक्त श्वासावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. आणि एवढाच विचार करायचा की माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये साठून राहिलेल्या सगळ्या नकारात्मक भावना, सगळी नकारात्मक ऊर्जा ही उच्छ्वासा वाटे बाहेर पडू दे. माझं संपूर्ण शरीर आणि मन अंतर्बाह्य स्वच्छ आणि निरोगी होऊ दे. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हीच तुमच्या श्वासाला सूचना द्या. श्वास ऑब्झर्व करा. हा प्रत्येक श्वास तुम्हाला स्वच्छ करतो. तुमच्या सूचनेचं पालन करतो. मनापासून सांगा की जे जे अनावश्यक नकारात्मक माझ्या शरीरामध्ये आणि मनामध्ये आहे ते उच्छ्वासा वाटे बाहेर पडू दे. डिसइंटिग्रेट होऊ दे, नष्ट होऊ दे. आणि प्रत्येक श्वासा वाटे हा प्राण, ही ऊर्जा, उत्साह, ताकद मला मिळू दे. माझी प्रत्येक पेशी सशक्त होऊ दे, निरोगी होऊ दे आणि मन कायम प्रसन्न, आनंदी आणि उत्साही राहू दे. श्वासाला सूचना द्या. तुमचा प्रत्येक श्वास काम करतो. तुमच्या सूचनेचं पालन करतो. खूप रिलॅक्स, खूप हलकं आणि खूप शांत वाटतं. त्या श्वासाचे मनपूर्वक आभार माना आणि सावकाश डोळे उघडा. दोन्ही हाताची हालचाल करा. दोन्ही हात एकमेकांवर घासा आणि मग ते चेहरा, खांदे, छाती, पोट
आणि हात आणि पायावरून फिरवा. एक छोटासा प्रयोग केला इथे आपण, पण असंच तुम्ही स्वतःसाठी करू शकता. रोज फक्त 10 मिनिटं एवढीच गरज आहे आपली. आणि हे जर तुम्ही स्वतःला 10 मिनिटं दिलीत तर औषधांशिवाय आरोग्य शक्य आहे. धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.